नमस्कार. शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन 2025-26 आलेल्या सर्व मान्यवर सदस्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. भैरवनाथ महाराजांची पावनभूमी म्हणजे बेलवंडी हे गाव. गंगा नदी तीरावर वसलेलं, भौगोलिकदृष्ट्या सधन असलेलं निसर्गरम्य परिसर म्हणजे बेलवंडी हे गाव. आणि अशा सुंदरशा गावात 16 जून 1960 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाची एक शाखा श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या रूपानं रोवण्यात आली. अगदी सुरुवातीच्या काळात विद्यालयात एक तुकडी आणि 32 विद्यार्थी, 1.5 सेवक आणि 5,000 रुपये अंदाजपत्रक होते. विद्यालयासाठी स्वतंत्र इमारत व जागा नसल्याने पूर्वी गावातील वेगवेगळ्या ठिकाणी, यामध्ये बाबूराव पाटील, अमृतशेठ पितळे, लक्ष्मण जमदाडे, पोपटराव बेल्हेकर, मारुती शेलार, धनाजी गोकुळ मुनोत, शिवाजीराव भोसले, भिकाजी हिरवे, धोंडीबा हिरवे, बापू हिरवे यांच्या खोल्यांमध्ये विद्यालय भरवले जात असे. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या, बहुजनांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने आणि कार्याने प्रेरित होऊन याच गावचे सुपुत्र दानशूर आबा म्हणजे कैलासवासी गंगाराम महादू शेलार यांनी विद्यालयास 17 ऑगस्ट 1960 रोजी 1 हेक्टर 1 आर अशी जमीन कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दिली. विद्यालयाचे कामकाज सुरू झालं. त्यानंतर विद्यालयात 4 खोल्यांचे काम करण्यात आलं व या नवीन जागेत विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर विद्यालयाच्या भौतिक आणि गुणात्मक प्रगतीचा आलेख आजपर्यंत उंचावतच चाललेला आहे. हे आहेत विद्यालयाचे सर्वे सर्वा प्राचार्य श्री राजेंद्र खेडकर साहेब. हे आहेत विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री दिघे साहेब. आणि या आहेत विद्यालयाच्या तत्पर पर्यवेक्षिका श्रीमती हरिभक्त मॅडम. आज विद्यालयात सेवक संख्या 49 इतकी आहे. आपण पाहूया बांधकाम विभाग. विद्यालयात सुरुवातीला 1 तुकडी व 32 विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज विद्यालयामध्ये 25 तुकड्या माध्यमिक व 4 तुकड्या उच्च माध्यमिक अशा एकूण 29 तुकड्या आहेत. जवळपास आज अखेर 1361 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला विद्यालयाचे कामकाज पत्र्यांच्या खोल्यांमध्ये चालत असे. आज नवीन 12 खोल्या व एक मोठा हॉल माननीय आशुतोषजी काळे साहेब, मान्य इन्स्पेक्टर श्री नवनाथजी बोडखे साहेब, अनेक हितचिंतक, गावकरी, मान्यवर, स्थानिक स्कूल कमिटी, माननीय श्री अण्णासाहेब शेलार यांच्या प्रयत्नातून आणि मान्य श्री राजेंद्र खेडकर यांच्या नेतृत्वातून सुमारे 2,44,00,000 रुपये खर्च करून विद्यालयाची नूतन इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. या बांधकाम विभागाचे प्रमुख आहेत आमचे मार्गदर्शक, एक दिलखुलास व्यक्तिमत्व श्री शेलार DT सर. विद्यालयाचा गुरुकुल प्रकल्प. रयत शिक्षण संस्थेने गुरुकुल प्रकल्प सुरू केला आणि विद्यालयात गुरुकुल प्रकल्प गुरुकुल प्रमुख श्री विलास लबडे सर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जोमात सुरू आहे. या प्रकल्पामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास कसा होईल याकडे लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागली जाते.
शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. संगणक विभाग. आजच्या प्रगतीयुगात प्रत्येक विद्यार्थी हा संगणक साक्षर असणं काळाची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी विद्यालयाने सुसज्ज व पूर्ण सुविधांनी युक्त संगणक कक्ष स्वतंत्र निर्माण केलेला आहे. संगणक कक्षात एकूण 40 अशी संगणक संख्या आहे. संगणक कक्षात इंटरनेट, प्रोजेक्ट, साऊंड सिस्टीम, डिजिटल बोर्ड इत्यादी सर्व सोयी आहेत. आज या कक्षात 5वी ते 8वी अखेर एकूण सुमारे 792 विद्यार्थी संगणकाचा लाभ उठवत आहेत. संगणक कक्षाचे प्रमुख श्री सुनील दरेकर सर हे आहेत, तर संगणक प्रशिक्षका म्हणून कुमारी शीतल कांबळे व संगणक प्रशिक्षक म्हणून श्री सचिन शेंडगे हे काम पाहत आहेत. चित्रकला विभाग. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यामध्ये चित्रकला ही कला जोपासावी म्हणून विद्यालयात चित्रकला विभाग स्वतंत्र आहे. या विभागाचे प्रमुख आहेत श्री संजय खोडदे सर. विद्यालयाचा आत्मा म्हणजे कार्यालय. कार्यालयात अकाउंटची कामे, सेवा पुस्तके, विद्यार्थी शिष्यवृत्ती, दैनंदिन पत्रव्यवहार, शासकीय कामकाज, संस्था कामकाज, सेवा पगारपत्रके, सेवानिवृत्त प्रस्ताव, अनुदान प्रस्ताव इत्यादी कामे वेळच्या वेळी केली जातात. या विभागाचे 2 हिरे म्हणजे श्री सतीश ओहळ सर व श्री मारुती ननवरे सर. विद्यालयाचा क्रीडा विभाग. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी, शारीरिक कसरतीसाठी, अनेक खेळाडू निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये क्रीडा विभाग स्वतंत्र आहे. या विभागामार्फत अनेक स्पर्धा घेतल्या जातात. वेळोवेळी विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो आणि याचंच फलित म्हणजे क्रीडा विभागाने अनेक ठिकाणी जिल्हास्तर, विभागीय स्तर अनेक पारितोषिके पटकावलेली आहेत. विशेष करून कुस्ती, किक बॉक्सिंग, कबड्डी, खो खो यासारख्या खेळांमध्ये विद्यालयाचा हा विभाग पारंगत आहे आणि या विभागाचे प्रमुख आहेत माननीय शेलार DT सर. विद्यालयात सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. तासिकेप्रमाणे विद्यार्थी प्रयोगशाळेचा वापर करतात आणि या प्रयोगशाळा विभागाचे काम पाहत आहेत श्रीमती नागरगोजे मॅडम. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विभाग प्रमुख आहेत श्री संदीप गायकवाड सर आणि सहाय्यक आहेत श्री मरकड SB सर. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त सहभागातून ही योजना चालवली जाते. 1995 साली ही योजना सुरू झाली. आज या योजनेअंतर्गत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचा पोषण आहार दिला जातो. तसेच पूरक आहारांतर्गत विविध फळे, गूळ, शेंगदाणे, चिक्की, राजगिरा लाडू विद्यार्थ्यांना दिला जातो. विद्यालयाची क्षेत्रभेट. आपल्या परिसरातील एखाद्या ठिकाणी भेट देऊन माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट. यावेळी विद्यालयाची क्षेत्रभेट गोकुळ दूध संकलन केंद्र बेलवंडी या ठिकाणी गेली होती. शालेय परसबाग. परसबागेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत पोषण आहारासाठी भाजीपाला उपलब्ध करून दिला जातो. टोमॅटो, शेवगा, मिरची, कोथिंबीर यासारखा भाजीपाला या ठिकाणी पिकवला जातो. सहल विभाग. विद्यालय दरवर्षी सहल काढत असते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच समाजातील विविध ठिकाणचा अभ्यास करण्याची संधी सहलीतून निर्माण होत असते. यावेळी विद्यालयाची सहल हरिहरेश्वर, श्रीवर्धन, प्रतापगड, महाबळेश्वर अशा ठिकाणी 5 बसेसमधून गेली होती. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहलीचा खूप आनंद लुटला.
या सहलीचे संपूर्ण कामकाज पाहिले श्री रवींद्र विघ्ने सर यांनी. विद्यालयामध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जातो. आनंददायी शनिवार म्हणजे प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांमध्ये आनंद कसा निर्माण होईल याचा विचार केला जातो. यामध्ये 5वी, 6वी, 7वी या विद्यार्थ्यांना कोडे, वेगवेगळ्या स्पर्धा, गणित विषयाचे ज्ञान हे आनंदातून कशी निर्माण होईल हे पाहिले जाते. आणि या विभागाचे प्रमुख आहेत श्री रसाळ RR. आपण पाहूया विद्यालयातील स्पोकन इंग्लिश ॲक्टिव्हिटी. Hello, I'm Samay Santosh Jagtap from Standard 8 Division D, and we are going to present a conversation between a stranger asking a villager a address. Hi, who are you? I think you are new in the city. Hello, yes, I am. I was here to meet my cousin, but now I'm lost here. Can you tell me where is the bus stop? Go straight and turn right. You will see the bus stop at your left side. Oh, thank you so much. Have a nice day. आणि या विभागाच्या प्रमुख आहेत श्रीमती नरवडे JA मॅडम. विद्यालयाचा स्काउट विभाग. स्काउट विभागामार्फत विद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये जागतिक हात धुवा दिन, बिन भांड्यांचा स्वयंपाक कशा प्रकारे करायचा असे अनेक प्रकारचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. स्काउट विभागाचे प्रमुख आहेत श्री विजय चव्हाण सर, तर गाईड विभागाच्या प्रमुख आहेत सौ श्वेता दैवज्ञे मॅडम. नवोदय विभाग. विद्यालयात सन 2024-25 मध्ये नवोदय परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी 92, तर निवड झालेले विद्यार्थी 2, गुप्ता कृष्णा जितेंद्र व शेलार श्रेयस गणेश अशी या 2 मुलांची नावे आहेत. या विभागाच्या प्रमुख आहेत श्रीमती एरकळ DS मॅडम. गांधी रिसर्च फाउंडेशन परीक्षा. गांधी रिसर्च फाउंडेशन परीक्षा जळगाव यांच्या मार्फत दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. प्रविष्ट होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाते. सन 2025-26 मध्ये या परीक्षेत एकूण 75 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. निकाल अजून बाकी आहे. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा. सन 2025-26 मध्ये या परीक्षेत एकूण 63 विद्यार्थी बसले होते. सन 2024-25चा निकाल 4 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त आहेत. या विभागाच्या प्रमुख आहेत श्रीमती छाया आनंदकर मॅडम. विद्यालयाचा सांस्कृतिक विभाग. संस्कृतीची ओळख, कलेची अभिव्यक्ती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यांचे सुंदर उगमस्थान म्हणजे सांस्कृतिक विभाग होय. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृतम, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. या विभागाचे प्रमुख आहेत श्रीमती छाया आनंदकर मॅडम.